एक असा चित्रपट जो लोक बघायला गेले की लोकांना चित्रपटगृहातच हार्ट अटॅक येऊ लागला होता. अशाच कोणत्या तरी चित्रपटाला आपण बघायला गेलो आणि त्याच थिएटरमध्ये लोकांना उलट्या होऊ लागल्या तर? आपण कोणत्या तरी चित्रपटाला बघायला गेलो आणि तिथे कुणीतरी गर्भवती महिलेचा मिसकॅरेज किंवा गर्भपातच झाला तर? कोणता एखादा चित्रपट बघायला गेलो आणि तिथे चित्रपटगृहाच्या बाहेर ॲम्ब्युलन्स उभी करावी लागली तर? आता एवढी भयानक, एवढी भीतीदायक, एवढी हॉरर फिल्म लोकांनी बघायला जावे का? एवढं सगळं असूनही हा चित्रपट बघण्यासाठी सिनेमा हॉलच्या बाहेर सकाळी 4 वाजल्यापासून रांगा लागत असत. ज्या काळी हॉरर चित्रपटांचा खास असा दबदबा नव्हता त्या काळी हा चित्रपट रिलीज झाला होता. तेव्हा हा चित्रपट फक्त $12 मिलियन मध्ये बनवला होता आणि त्याने जवळपास $444 मिलियन एवढी बक्कळ कमाई केली होती. एवढेच नाही तर या चित्रपटाला ऑस्कर मध्ये जवळपास 10 नॉमिनेशन सुद्धा होते आणि त्यापैकी 2 ऑस्कर सुद्धा या चित्रपटाला मिळाले. बरं, एवढं सगळं होऊनही या चित्रपटाला जगात सर्व लोक श्रापित चित्रपट असंच का बोलतात? का बोलले जाते की हा चित्रपट एक अपशकुन आहे? काय या चित्रपटाबद्दल आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या कलाकार किंवा टेक्निकल टीमच्या व्यक्तींबद्दल आपल्याला वेगवेगळ्या घटना ऐकायला मिळतात. काही वृत्तानुसार 20 लोक या चित्रपटाच्या संबंधित मारले गेले. त्यातील 9 लोक हे अपघातात मृत्युमुखी पडले आणि जे उरलेले आहेत त्यांचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाला याचा तपास अद्यापही लागलेला नाही. तर ही कहाणी आहे जगातल्या अशा एका श्रापित चित्रपटाची, ज्याची निर्मिती करणाऱ्या वॉर्नर ब्रॉस स्टुडिओचे लोक जेव्हा ही फिल्म बघायला गेले तर तेही त्या थिएटर मधून पळून गेले होते. कोणती आहे ही फिल्म? काय आहे या चित्रपटाच्या निर्मिती मागची रहस्य? काय आहे या चित्रपटाला लागलेला शाप आणि का बोलले जाते या चित्रपटाला जगातील एकमेव श्रापित फिल्म? नमस्कार, मी चिराग आणि तुम्ही पाहताय राजवर्धन इन्फो. मित्रांनो, आज आपण अशा चित्रपटाची गोष्ट ऐकणार आहोत ज्या चित्रपटाला जगातील एकमेव श्रापित चित्रपट असे बोलले जाते. आणि हा जगातील श्रापित चित्रपट आहे 1973 साली आलेला द एक्झॉर्सिस्ट. असं बोलले जाते जेव्हा या चित्रपटाचा प्रीमियर झाला आणि या प्रीमियरला काही क्रिटिक्स म्हणजे समीक्षकांना बोलवण्यात आले होते, तर ते क्रिटिक्स किंवा हे समीक्षक सुद्धा थोड्या वेळाने थिएटर मधून पळून गेले. जेव्हा त्यांना याबद्दल विचारण्यात आले तर त्यांनी असं सांगितले की हा चित्रपट आम्ही आणखीन पाहू शकत नाही. खरं तर या चित्रपटाची गोष्टीची सुरुवात या चित्रपटाच्या काही वर्षी अगोदरच होते. 1969 साली जेव्हा एक नॉव्हेलिस्ट विलियम फ्रेडकिन यांनी त्यावेळी एक नॉव्हेल लिहिली होती जिचे नाव होते द एक्झॉर्सिस्ट. आता जेव्हा त्यांनी हा नॉव्हेल लिहिला आणि पब्लिश केला तर त्यांना या नॉव्हेलचे खूप चांगला रिस्पॉन्स आला. आता लोकांना ही नॉव्हेल खूप आवडली होती. या नॉव्हेलच्या प्रसिद्धीनंतर याचे लेखक विलियम फ्रेडकिन यांना असे वाटले की याच्यावर एखादा चित्रपट बनवला पाहिजे. म्हणून ते आपली ही कथा घेऊन खूप मोठ्या मोठ्या प्रोडक्शन हाऊस किंवा स्टुडिओज कडे गेले आणि शेवटी त्यांच्या या प्रयत्नांना यश आले. वॉर्नर ब्रॉसने या कथेचे अधिकार विकत घेतले व त्याच्यावर चित्रपट बनवण्याची तयारी दर्शवली. पण खरं तर या चित्रपटाचा अधिकार विकत घेतल्यानंतर वॉर्नर ब्रॉसला अडचणी येऊ लागल्या. ते या चित्रपटासाठी जेव्हा दिग्दर्शक शोधत होते तर तेव्हा कोणत्याही दिग्दर्शक तयार होत नव्हता, कारण त्या काळी हॉरर चित्रपटांना बी किंवा सी या कॅटेगरी मधील मानले जात होते. पण काळांतराने या कथेचे जे लेखक होते विलियम फ्रेडकिन यांनीच हा चित्रपट डिरेक्शन करण्याचे ठरवले. पण नवीन डायरेक्टर बरोबर काम कोण करणार, त्यामुळे वॉर्नर ब्रोस स्टुडिओने कलाकार हे नवीनच घेतले. आता या चित्रपटाचा मुख्य पात्रासाठी ऑडिशन सुरू झाले, जे की होते मुलीच्या पात्राचे. जसे की आपण चित्रपटामध्ये पाहिलेच आहे, त्यासाठी जवळपास हजारो मुलींची ऑडिशन घेण्यात आले आणि त्यातून शेवटी एका मुलीची निवड करण्यात आली आणि त्या होत्या लिंडा ब्लायर. आता एवढ्या अडचणीवर मात करून शेवटी चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले. आता या चित्रपटाच्या शूटिंगसाठी स्टुडिओने एका मोठा सेट तयार केला. या सेटवरच ते घर दिसते जे की आपल्याला चित्रपटात दाखवलेले आहे व त्या घरातील तो बेडरूम सुद्धा या सेटवरचाच भाग आहे जिथे की ते भूत येत जात असते.
आता पहिल्या दिवसाची शूटिंग सुरू झाली आणि इथे शूटिंग सुरू असताना अचानक आग लागली आणि या मागील कारण असं सांगितलं जाते की तिथे असणाऱ्या इलेक्ट्रिक सर्किट बॉक्स मध्ये एक चिमणी आली आणि ज्यामुळे शॉर्ट सर्किट झाला. पण या शॉर्ट सर्किटमुळे जी आग लागली ती इतकी भयानक होती की संपूर्ण सेट जळून गेला. फक्त याला अपवाद होता तो बेडरूम. त्या बेडरूम मध्ये त्या भूताचा येण्याचा व जाण्याचा सीन शूट केला जाणार होता. या बेडरूमला आगीचे स्पर्शही झाला नाही. या आगीत जवळपास 9 लोक मरण पावले. आता या घटनेनंतर सर्व कलाकार व टेक्निकल टीम मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सर्व एक वेगळ्याच भीतीखाली जगू लागले. या सर्वांची मानसिकता बघता डायरेक्टर यांनी असे ठरवले की आपण सेटची शुद्धीकरण करून घेऊ. त्यासाठी त्यांनी या घटनेच्या 6 हप्त्यानंतर एका फादरला सुद्धा संपर्क केला. पण फादरने असे सांगितले की जर मी या सेटचे शुद्धीकरण केले तर हे भीतीचे वातावरण तुझ्या संपूर्ण टीम मध्ये अजून पसरेल व त्यामुळे याचा परिणाम चित्रपटावर किंवा चित्रपटाच्या शूटिंगवर अजून मोठ्या प्रमाणात होईल. हे कारण देऊन ते फादर सेटची शुद्धी न करताच निघून गेले. आता त्यानंतर डायरेक्टर फ्रेडकिन याने कसेबसे कलाकारांची व बाकी क्रू मेंबरची मनधरणी करून चित्रपटाच्या शूटिंगला पुन्हा सुरुवात केली. यावर सर्वांनी त्यांच्या या विनंतीला मान देऊन शूटिंग पुन्हा सुरू केली. आता या चित्रपटात जे बेडरूम मध्ये सीन आहेत ज्यात की ते भूत मुलीच्या अंगावर गेल्यानंतर ती मुलगी इकडून तिकडे उड्या मारते, या सीनचे शूट सुरू होते. आता या सीनला शूट करण्यासाठी जी मुख्य अभिनेत्री होती तिला त्यांनी तारेने बांधले होते. पण या बांधलेल्या तारा अचानकच आपसातच गुंतल्या व इकडून तिकडे होऊ लागल्या. ती अभिनेत्री ओरडत होती की मला वाचवा, मला खाली उतरवा, मला मदत करा. पण तिथे जमलेल्या क्रूला व डिरेक्टरला असे वाटत होते की ती ऍक्टिंग करते. पण या सर्वांमध्ये तिची परिस्थिती वाईट झाली होती व तिच्या मणक्यालाही दुखापत झाली होती. शेवटी तिने सेटवर जोरजोरात शिवीगाळ करायला सुरुवात केली. तेव्हा लोकांना वाटले की नक्कीच काहीतरी वेगळेच घडले आहे. त्यानंतर त्यांनी तिला खाली उतरवले आणि तिला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. उरलेले सर्व शूटिंग ती अभिनेत्री क्रचसच्या साह्याने सेटवर येत होती. आता एवढं होऊन सुद्धा चित्रपटाची शूटिंग हळूहळू मंद किंवा संत गतीने सुरू होती. आता सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे 9 लोकांचा जीव त्या आगीत गेले होते. पण त्यानंतर सुद्धा हा मृत्यूचा खेळ सुरूच होता. त्यानंतरही 11 लोकांचे प्राण हे वेगवेगळ्या अपघातांमध्ये गेले. आता यात पहिला मृत्यू झाला तो जॅक मॅगोरन यांचा. झालं असं चित्रपटानुसार त्यांचा मृत्यू चित्रपटात दाखवलेल्या सैतानाच्या हातून होतो. पण त्याआधीच रहस्यमयरित्या त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अभिनेत्री वासिलिकी यांचा हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच मृत्यू झाला. यानंतर सुद्धा क्रू मधील एका सदस्याच्या घरातील एकाचा मृत्यू झाला व तो एकदम अशाच रहस्यमयरित्या झाला. त्याचे कारणही समजू शकले नाही. यानंतर या चित्रपटाचे जे कॅमेरामॅन होते त्यांना नुकताच मुलगा झाला होता. ते त्याला घरी घेऊन चालले होते पण जातानाच रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला व त्याचे कारणही समजू शकले नाही. आता या चित्रपटाची एक लीड ऍक्ट्रेस होती. तिचे आजोबा या चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी शूटिंग बघण्यासाठी आले होते. पण शूटिंग बघून झाल्यानंतर ते लोक जेव्हा घरी गेले त्यानंतर त्यांचाही अचानक मृत्यू झाला. ही मालिका इथे थांबली नाही. या चित्रपटाचे एक लीड अभिनेतेही होते. त्यांचं नाव होतं पॉल बॅटसन. त्यांनी एका पत्रकाराचा खून करून टाकला. हो, आणि त्यामुळे त्यांना त्यानंतर जेलही झाली. असंच आगीत 9 व अशा वेगवेगळ्या कारणांनी 11 लोकांचा मृत्यू झाला, ज्याचे कारण अजूनपर्यंत समजले नाही. त्यामुळे सर्व एक रहस्य बनून राहिले. आता एवढं होऊन सुद्धा हा चित्रपट कसा बसा पूर्ण झाला. आता चित्रपट पूर्ण झाला होता पण हा चित्रपट होता काय ते पाहूया. यात एक हॉलिवूडची प्रसिद्ध हिरोईन असते. तिची एक मुलगी असते. त्या मुलीला एक भूत पछाडते. आता हे जे भूत असते ते साधेसुधे भूत नसते तर हा असतो सैतान. मग होतो काय तर हा सैतान त्या मुलीच्या शरीरावर कब्जा करतो. यात एक सीन असा दाखवला आहे ज्यात ही मुलगी तिची मान पूर्णपणे 360 अँगल मध्ये फिरवते. त्यानंतर तिचे घरचे त्या मुलीला ती आत्मा बाहेर काढण्यासाठी किंवा त्या सैतानाला घालवण्यासाठी एका फादरची मदत घेतात. त्यानंतर ते फादर येतात. त्यांना कळतं की त्या मुलीमध्ये कोणत्या तरी सैतानाची आत्मा आहे. त्यानंतर ते कशा प्रकारे त्या सैतानाला तिच्या शरीरातून बाहेर काढून टाकतात. या सर्व घटनांवर हा चित्रपट आधारित आहे. आता सुरुवातीला या चित्रपटाचे बजेट $2.5 मिलियन एवढे ठेवले गेले होते. पण एवढे अपघात, चित्रपटाचे संत गतीने होणारे शूटिंग त्यामुळे हे बजेट 4-5 पटीने वाढून
$12 मिलियन एवढे झाले. आता एवढ्या गोंधळानंतर हा चित्रपट 25 डिसेंबरला म्हणजेच क्रिसमसच्या दिवशी 1973 साली रिलीज होणार होता. 25 डिसेंबरला रिलीज करण्यापूर्वी हा चित्रपट 4 दिवस अगोदर म्हणजेच 21 डिसेंबरला याची खास स्क्रीनिंग खास लोकांसाठी ठेवण्यात आली. आता हे खास लोक कोण, तर वॉर्नर ब्रॉस स्टुडिओचे काही एक्झिक्युटिव्ह मेंबर्स व काही क्रिएटिव्ह म्हणजेच समीक्षक लोक. पण चित्रपट सुरू झाल्यानंतर काही वेळाने हेच खास लोक इतके घाबरले की ते थिएटर सोडून पळाले. आणि त्यातही जे लोक हिम्मत करून तिथे स्वतःच्या सीटवर बसून राहिले ते चित्रपट संपल्यानंतर स्वतःच्या सीटवरून उठत नव्हते. ते एकदम सुन्न होऊन गेले होते. जर कोणी काही प्रश्न विचारला तर ते फक्त त्यांच्याकडे डोळे फाडून पाहत बसले होते, की जसं काही त्यांनी काहीतरी वेगळंच गोष्टी पाहिजे. आता यातील पुढील गोष्ट अशी आहे की 1973 साली या चित्रपटाचा एक प्रीमियर शो ठेवला गेला होता. आणि तो प्रीमियर शो जिथे ठेवला होता त्याच्या समोर 60व्या शतकातील एक चर्च होते. आता जेव्हा तेथील थिएटरमध्ये हा चित्रपट सुरू झाला तर त्या चर्चमध्ये एक क्रॉस होता, तो उलटा झाला. आणि मग त्या घटनेमुळे लोकांना याची खात्री झाली की हा चित्रपट जिथे पण जातोय तिथे काहीतरी असेच अपशकुन होत आहे किंवा अशीच अनहोनी होत आहे. आता सगळीकडे चित्रपटाचा मुद्दा वर येऊ लागला की कसं काय चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्यानंतर आग लागली, त्याच्यात 9 लोक मेले, त्यानंतर या संबंधित 11 लोक सुद्धा कसे वेगवेगळ्या कारणाने मारले गेले, अशा बातम्या मीडियामध्ये येऊ लागल्या होत्या. पण यामुळे चित्रपटाचे काही प्रमाणात प्रमोशन सुद्धा होत होते. या चित्रपटाच्या प्रमोशन टीमने असं ठरवलं होतं की हा चित्रपट फक्त 24 थिएटरमध्येच प्रदर्शित करायचा, बस, बाकी कुठेच नाही. आता जेव्हा त्यांनी या 24 थिएटरमध्ये चित्रपट रिलीज केला तोपर्यंत लोकांनी ऐकलं होतं किंवा वाचलं होतं की हा चित्रपट अपशकुनी आहे, या चित्रपटाला शाप आहे. पण या बातम्याची लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. त्यामुळे या उत्सुकतेपोटीच लोक हा चित्रपट बघायला येऊ लागले. आता थिएटर कमी असल्यामुळे गर्दी वाढू लागली. त्यामुळे सकाळी 4 वाजल्यापासून या चित्रपटाचे तिकीट मिळवण्यासाठी लोक अक्षरशः रांगेमध्ये लागू लागले. आता ही गोष्ट इथेच थांबली नाही. तर जेव्हा हा चित्रपट चित्रपटगृहात सुरू झाला त्यानंतर वेगवेगळ्या बातम्या ऐकू येऊ लागल्या की काही लोकांना हार्ट अटॅक आले, काही गर्भवती महिलांचे चित्रपट बघताना मिसकॅरेज झाले, काहींचे तर बाळातपण पण इथेच झाले. अजीबोगरीब बातम्या कानावर येऊ लागल्या. लोक वेड्यावानी वागू लागले. काही जण चित्रपट बघतानाच मोठ्या मोठ्याने ओरडत होते, काही तर घाबरूनच मधून पळून जात होते. खूप विचित्र घटना हा चित्रपट बघताना लोकांमध्ये घडू लागल्या होत्या. काही लोक तर असे होते की जे ड्रग्सच्या अधीन होते, ते तर चित्रपट बघून मधूनच पळून बाहेर यायचे व बाहेर येऊन ड्रग्सचे सेवन करायचे, तेही पोलिसांसमोर. पण जेव्हा त्यांना विचारलं जायचे की तुम्ही पोलिसांसमोर असं वागताय तर त्यांनी त्याच्यावर दिलेलं उत्तर असं होतं की आम्हाला पोलिसांची इतकी भीती नाही वाटत जेवढी आम्हाला हा चित्रपट बघताना भीती वाटली. आता या घटना इतक्या वाढू लागल्या होत्या की जे थिएटर मालक होते त्यांनी प्रशासनाला विनंती केली की आमच्या थिएटरमध्ये कोणाला हार्ट अटॅक येताच, कोणाला मिसकॅरेज होत आहे किंवा कुणी वेड्यावानी वागते, त्यामुळे आम्हाला ॲम्ब्युलन्स हवी आहे. त्यामुळे झालं असं की चित्रपटगृहाच्या बाहेर 3-4 ॲम्ब्युलन्स उभ्या राहू लागल्या. आता या चित्रपटाच्या लोकांच्या मनावर इतका खोल परिणाम झाला की लोकांना असं वाटायचं की थिएटरमध्ये ते एकटे नाहीये तर त्यांच्या आजूबाजूला कोणीतरी शक्ती आहे, कोणीतरी निगेटिव्ह एनर्जी आजूबाजूला फिरत आहे, कोणतरी आहे असं त्यांना वाटू लागले. खूप सारे लोक तर इतके घाबरले की चित्रपट बघितल्यानंतर त्यांच्या घरच्यांनी त्यांना फादर किंवा प्रिस्ट कडे घेऊन जायला सुरुवात केली. आता हा असा चित्रपट ज्याच्यावर शाप लागलाय, तो शापित आहे, या चित्रपटाबरोबर अपशकुन जोडले आहे. त्यात हा चित्रपटाचे थिएटर सुद्धा फक्त 24 आहे. या सर्व गोष्टी मीडियामधून बाहेर येत होत्या, पण त्यामुळे चित्रपटाला फायदाच होत होता. हळूहळू चित्रपटगृहांची संख्या 24 वरून अजून वाढली. त्यानंतर हा चित्रपट अमेरिकेच्या बाहेर सुद्धा रिलीज झाला आणि बघता बघता हा चित्रपट बॉक्स ऑफिसर अक्षरशः धुमाकूळ घालू लागला. $12 मिलियन मध्ये बनवलेल्या या चित्रपटाने जवळपास $444 मिलियन एवढी कमाई केली होती. आता त्यानंतर या हॉरर चित्रपटाबरोबर आणखी एक गोष्ट घडली, म्हणजेच इतिहासात आतापर्यंत कधीच कोणत्याही हॉरर फिल्मला ऑस्कर साठी नामांकित झाली नव्हती. पण या चित्रपटाची म्हणजे द एक्झॉर्सिस्ट या चित्रपटाला ऑस्कर मध्ये एकूण 11 नामांकन मिळाली आणि त्यापैकी 2 नामांकनांना ऑस्करही मिळाला.
त्याच्याबरोबर प्रेस्टिजियस गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स मध्ये सुद्धा याला नामांकन मिळाली व त्यातही 4 गोल्डन ग्लोब अवॉर्ड्सने याला सन्मानित करण्यात आले. तर असा हा चित्रपट ज्याला शापी, अपशुकिनी असे वेगवेगळ्या नावांनी बोलले गेले होते, त्या चित्रपटाने 20 लोकांचा जीव घेतले होते. असा चित्रपट रिलीज झाला. त्याने ऑस्कर जिंकले, त्याने गोल्डन ग्लोब अवॉर्ड जिंकले, त्याने भरभरून कमाई केली. पण आजही चित्रपट सृष्टीच्या इतिहासात द एक्झॉर्सिस्ट हा शापित चित्रपट म्हणूनच राहिला. या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक विलियम फ्रेडकिन यांनी एका मुलाखती दरम्यान असं बोलले होते की या आधी मी भूत, पिशाच, आत्मा या गोष्टींवर विश्वास ठेवत नव्हतो, पण या चित्रपटामुळे माझा या सर्व गोष्टींवर विश्वास बसलाय. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आजची द एक्झॉर्सिस्ट या चित्रपटाविषयीची ही माहिती? या व्यतिरिक्त तुम्हाला या चित्रपटाचे अजून काही तथ्य माहिती असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायला अजिबात विसरू नका. तसंच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायलाही अजिबात विसरू नका. तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासोबत. धन्यवाद.